पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं असेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पार्ट स्टडी करणार आहे तो आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन। मग व्हॉट इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन? तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज अ टाइप ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन। व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे आपल्याला प्लांट्स मध्ये पाहायला मिळते and it is also type of asexual reproduction। हा asexual reproduction चाच काय प्रकार आहे। मग चला आता पाहू व्हॉट इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन। प्लांट produce asexually। Plant produce asexually from vegetative parts called vegetative reproduction। त्यालाच काय म्हणतो आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं आपण म्हणतो। प्लांट प्रोड्यूस asexually फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट्स। जर नवीन प्लांट हे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स पासून जर तयार होत असेल तर त्या टाइपचं जे काय प्रकार आहे त्याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन। मग आता व्हॉट इज व्हेजिटेटिव्ह पार्ट्स? मग व्हेजिटेटिव्ह पार्ट्स काय? व्हिच आर द व्हेजिटेटिव्ह पार्ट्स? व्हेजिटेटिव्ह पार्ट्स कोणते आहेत? द व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आर स्टेम, root, leaves and buds। The vegetative parts of plants are stem, root, leaves and buds। समजा स्टेम पासून, रूट पासून, लीव्स पासून किंवा बर्ड्स पासून जर आपण नवीन प्लांट तयार करू शकत असेल किंवा नवीन प्लांटची त्याच्यापासून आपण लागवड करत असेल तर त्या टाइपचं जे रिप्रोडक्शन आहे त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं आपण म्हणतो। म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू प्लांट्स और प्रोडक्शन ऑफ न्यू प्लांट्स फ्रॉम व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ द प्लांट। प्लांटच्या व्हेजिटेटिव्ह पार्ट्स पासून जर आपण नवीन प्लांट्स तयार होत असेल मग त्या टाइपचं जे रिप्रोडक्शन आहे त्याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन। मग व्हिच आर द व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ द प्लांट्स? रूट, स्टेम, लीव्स अँड बर्ड्स। समजा आपण छोटंसं रूट घेतलं आणि लावलं आणि त्यापासून जर ते नवीन झाड तयार होत असेल तर त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणू शकतो। तसंच स्टेम पासून पण आपण न्यू प्लांट्स जनरेट करू शकतो, लीव्स पासून पण आपण नवीन प्लांट प्रोड्यूस करू शकतो आणि बर्ड्स पासून सुद्धा जर आपण नवीन प्लांट प्रोड्यूस करू शकत असेल तर अशा प्रकारचं जे काय रिप्रोडक्शनचा प्रकार आहे त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन असं आपण म्हणतो। म्हणजे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची डेफिनेशन काय आहे? प्रोडक्शन और प्लांट प्रोड्यूस asexually from vegetative parts of the plant। मग व्हेजिटेटिव्ह पार्ट्स स्टेम पासून जर आपण नवीन झाड प्रोड्यूस करू शकतो, रूट्स पासून पण आपण नवीन प्लांट प्रोड्यूस करू शकतो, लीव्स पासून पण आपण नवीन प्लांट प्रोड्यूस करू शकतो। मग अशा या व्हेजिटेटिव्ह पार्ट्स पासून जर नवीन प्लांट प्रोड्यूस होत असेल तर सच टाइप ऑफ रिप्रोडक्शन इज कॉल्ड एज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन। आता पाहू आर्टिफिशियल मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन। याच्या आधी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन तुम्हाला समजलेलं आहे, सांगितलेलं आहे। व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची माहिती तुम्हाला दिली। आता पाहू आर्टिफिशियल मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन। फ्यू मेथड्स ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन नॉट ऑकर्स नॅचरली। फार कमी अशा मेथड्स आहे, पद्धती आहे असेक्सुअल रिप्रोडक्शनच्या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या ज्या नॅचरली घडून येत नाही। दीज आर मॅन मेड, जे मानव निर्मित आहे। ऍग्रिकल्चरिस्ट अँड हॉर्टिकल्चरिस्ट जे शेती तज्ञ आहेत, जे फूल शेती तज्ञ आहेत, हॉर्टिकल्चरिस्ट म्हणजे फूल शेती करणारे, ऍग्रिकल्चरिस्ट अँड हॉर्टिकल्चरिस्ट एक्सप्लॉइट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन। म्हणजे ऍग्रिकल्चरिस्ट आणि हॉर्टिकल्चरिस्ट आहे
एक्सप्लॉइट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, यांनी जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे exploit means they use large number of methods of vegetative reproduction for production of various plant. वेगवेगळे प्लांट प्रोड्यूस करण्याकरता त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन या पद्धतीचा त्यांनी वापर केलेला आहे फॉर देअर बेटर बेनिफिट्स. चांगल्या पद्धतीने त्यांना फायदा होण्याकरता जे ऍग्रीकल्चरिस्ट आहे, हॉर्टिकल्चरिस्ट आहे, यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कशाचा वापर केलेला आहे, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा यांनी वापर केलेला आहे. मग या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मधून हे जे हॉर्टिकल्चरिस्ट आहे, जे शेती तज्ञ आहे, जे फुलशेती तज्ञ आहे, हे काय करत होते? इन दिस मेथड प्रोपॅगेट डिझायर्ड व्हरायटीज ऑफ प्लांट्स और ह्यूमन रिक्वायरमेंट्स. मग हे ऍग्रीकल्चरिस्ट आणि हॉर्टिकल्चरिस्ट काय करत होते? ह्या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा वापर करून प्रोपॅगेट डिझायर्ड व्हरायटीज ऑफ प्लांट्स ऑन ह्यूमन रिक्वायरमेंट. मानवांची जी डिमांड होती, जी रिक्वायरमेंट होती, ती मागणी होती, त्या मागणीप्रमाणे पाहिजे ती प्लांटची व्हरायटीची लागवड हे ऍग्रीकल्चरिस्ट आणि हॉर्टिकल्चरिस्ट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या मदतीने करत होते. त्यामुळे काय होत होतं? दे गेट बेटर बेनिफिट्स. त्यांना ऍग्रीकल्चरिस्ट आणि हॉर्टिकल्चरिस्ट यांना जास्तीत जास्त फायदा या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मुळे होत होता. पहा विद्यार्थी मित्रांनो, artificial methods of vegetative reproduction. There are very few artificial methods of vegetative reproduction. There are some artificial methods are cutting, grafting and micropropagation. Artificial vegetative reproduction च्या फार कमी मेथड्स आहेत. त्यातल्या काही मेथड्स आहेत कटिंग, ग्राफ्टिंग and micro propagation. त्यातली सर्वात पहिले आपण पाहणार आहोत कटिंग. आता आपण कटिंग बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ द प्लांट. पहा, स्मॉल पीस, छोटासा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ द प्लांट. आता मी तुम्हाला प्लांटचे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स सांगितलेले आहेत: रूट, स्टेम, लीव्स अँड बड्स. हे प्लांटचे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत आणि या व्हेजिटेटिव्ह पार्ट्स पासूनच आपण नवीन प्लांट्स काय करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. मग हे जे व्हेजिटेटिव्ह पार्ट्स आहेत, या व्हेजिटेटिव्ह पार्ट्सचा आपल्याला स्मॉल पीस घ्यायचा आहे. स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. पीस म्हणजे छोटासा आपल्याला तुकडा घ्यायचा आहे. मग स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ प्लांट्स कट, त्याला आपल्याला कट करायचा आहे and use for propagation. आणि त्याची लागवड करण्याकरता आपल्याला त्याला काय करायचं आहे, वापरायचं आहे, यूज करायचं आहे. तर मग व्हॉट इज कटिंग? स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ प्लांट्स कट अँड यूज फॉर प्रोपॅगेशन. आपल्याला झाडांची लागवड करायची असेल तर झाडाचा आपण एक छोटासा व्हेजिटेटिव्ह पार्टचा छोटासा आपण एक पीस घेऊ शकतो, एक तुकडा घेऊ शकतो. तो घ्यायचा आणि त्यापासून आपण नवीन प्लांट्स काय करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. मग कटिंग मध्ये कोणत्या पद्धतीने आपण कटिंग मेथड यूज करू शकतो? स्टेम कटिंग. झाडाचं जे स्टेम आहे त्याचा आपण छोटासा पार्ट कट करू शकतो आणि तो आपण यूज करू शकतो फॉर दी प्रोपॅगेशन ऑफ दिस प्लांट. मग स्टेम कटिंग मध्ये आपण कोणते प्लांट्स घेऊ शकतो? रोज आहे, बोगनविलिया आहे. नंतर लीफ कटिंग मध्ये आहे सॅन्सरविलिया प्लांट्स आहे. नंतर रूट कटिंग मध्ये ब्लॅकबेरी हे प्लांट्स आहे. म्हणजे स्टेम कटिंगच्या मदतीने आपण रोज आणि बोगनविलिया हे प्लांटची लागवड करू शकतो. रूट लीफ कटिंगच्या मदतीने झाडाचं जे लीफ आहे, या झाडाच्या पानाचा छोटासा तुकडा घेऊन आपण त्यापासून हे पुन्हा नवीन प्लांट तयार करू शकतो. रूट कटिंग आहे, रूट जो आहे झाडाचे जे मूळ आहे त्याचा छोटासा तुकडा घेऊन आपण तो लावून आपण या प्लांटची पुन्हा निर्मिती करू शकतो. मग स्टेम कटिंगचं एक्झाम्पल आहे रोज अँड बोगनविलिया आहे. लीफ कटिंगचं सॅन्सरविलिया प्लांट्स आपण या लीफ कटिंगच्या माध्यमातून पुन्हा तयार करू शकतो. रूट कटिंग आहे, त्याच्या माध्यमातून आपण ब्लॅकबेरी या प्लांटची निर्मिती करू शकतो.
हे जे एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे, हे एक्झाम्पल्स मी तुम्हाला इमेजच्या द्वारे चांगल्या प्रकारे पुढे समजावून सांगतो. पहा, आपण कटिंग काय आहे ते जाणून घेतलं आहे. आता कटिंगचे जे एक्झाम्पल होते, मी तुम्हाला सांगितलं होतं की जे स्टेम कटिंगच्या माध्यमातून सुद्धा आपण नवीन प्लांट प्रोपॅगेट करू शकतो. तर स्टेम कटिंगचं एक्झाम्पल होतं बोगनविलिया आणि रोज, हे स्टेम कटिंगचं एक्झाम्पल होतं. तर बघा, हे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, हे जे प्लांट आहे हे बोगनविलिया प्लांट आहे. या प्लांटचा आपण स्टीमचा छोटासा पीस घेऊन आपण याला पुन्हा प्रोपॅगेट करू शकतो. नंतर हे पुढे रोज प्लांट आहे. या रोजचा प्लांट सुद्धा आपल्याला लागवड करायची असेल तर आपण याचं स्टेम कट करून स्टेमचा छोटासा पीस घेऊन आपण याची सुद्धा लागवड करू शकतो. नंतर लीफ कटिंगद्वारे हे जे प्लांट तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर, हे सॅन्सरवेरिया प्लांट आहे. या प्लांटची लागवड आपण लीफ कटिंगच्या माध्यमातून करू शकतो. तसंच नंतर दिस इज रूट कटिंगच्या मदतीने आपण ब्लॅकबेरी हे जे प्लांट आहे याची सुद्धा आपण लागवड करू शकतो. अशा पद्धतीने मी जे तुम्हाला या इमेजेस दाखवलेले आहेत, या इमेजेस हे रूट कटिंग, दिस इज लीफ कटिंग अँड दिस इज स्टेम कटिंग, या माध्यमातून आपण अशा प्रकारे प्लांट प्रोपॅगेट करू शकतो. पहा, आता आपण पाहणार आहोत सेकंड मेथड ऑफ आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. सेकंड मेथड आहे ग्राफ्टिंग. मग आता ग्राफ्टिंग म्हणजे काय? इन ग्राफ्टिंग parts of two plants join in such way that they grow as a one plant. दोन वेगवेगळ्या प्लांटचे आपल्याला पार्ट घ्यायचे, त्याला जॉईन करायचं आणि जॉईन केल्यानंतर ते जे प्लांट आहे ते वन प्लांट म्हणूनच काय होणार आहे? ग्रो होणार आहे. ही जी मेथड आहे त्याला आपण म्हणतो ग्राफ्टिंग. आता आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ. बघा, इथं हा जो ए दिसत आहे तुम्हाला, हा ए पार्ट एका प्लांटचा आहे, हा बी पार्ट हा दुसऱ्या प्लांटचा आहे. मग बघा, आता हे दोन वेगवेगळे प्लांटचे पार्ट आहे. आता या दोन्ही वेगवेगळे जे काय दोन्ही प्लांटचे पार्ट आहे त्याला आपण जॉईन केलं आणि जॉईन केल्यानंतर ते एक वन प्लांट म्हणून काय होणार आहे? ग्रो होणार आहे. मग आता पुढे आपल्याला काही दोन महत्त्वाच्या डेफिनेशन समजून घ्यायचे आहे. मग या ग्राफ्टिंग मध्ये पहिली डेफिनेशन आपल्याला जाणून घ्यायची आहे स्टॉक आणि दुसरी डेफिनेशन आपल्याला जाणून घ्यायची आहे सायॉन. आता स्टॉक म्हणजे काय? द रूटेड पार्ट ऑफ प्लांट, जो पार्ट प्लांटचा रूटेड आहे. रूटेड म्हणजे मातीमध्ये फिक्स आहे. बघा, मग आता या ठिकाणी बघा, हा जो पार्ट आहे प्लांटचा मातीमध्ये फिक्स आहे. जो प्लांटचा पार्ट, जो झाडाचा पार्ट मातीमध्ये फिक्स झालेला आहे रूटच्या मदतीनं, त्याला म्हणतात स्टॉक. त्याला काय म्हणतात आपण? स्टॉक. मग हा जो पार्ट आहे हा मातीमध्ये फिक्स झालेला आहे, याला म्हणायचं स्टॉक. आणि दुसरा आपल्याला सायॉन कशाला म्हणायचं आहे? द पार्ट ऑफ अनदर प्लांट. मग बघा, हा एक पार्ट झाला झाडाचा. आता दुसऱ्या झाडाचा जो पार्ट, द पार्ट ऑफ अनदर प्लांट जॉईन ऑन स्टॉक. मग हे जे स्टॉक आहे या स्टॉक वर झाडाचा जो दुसरा पार्ट आपण जॉईन केलेला आहे. बघा, मग हे स्टॉक आहे आणि स्टॉक वर बघा हा वरच्या साइडनं दुसऱ्या झाडाचा जो पार्ट आहे त्याच्यावर आपण काय केलेला आहे? इथे बरोबर जॉईन केलेला आहे. मग जो अनदर प्लांट, दुसऱ्या प्लांटचा जो पार्ट आपण स्टॉक वर जॉईन केलेला आहे त्याला आपण काय म्हणतो? सायॉन असं आपण म्हणतो. म्हणजे जो रूटेड पार्ट आहे बघा, हा एनं जो डिनेटोड केलेला पार्ट आहे हा कोणता आहे? स्टॉक आहे. आणि याच्यावर जो वरचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण? सायॉन असं आपण म्हणतो. म्हणजे जो रूटेड असतो त्याला म्हणतात स्टॉक आणि त्या स्टॉकवर जो पार्ट आपण दुसऱ्या प्लांटचा जॉईन करतो त्याला आपण काय म्हणतो? सायॉन असं आपण म्हणतो. अशा पद्धतीने ही ग्राफ्टिंगची मेथड केल्या जाते. मग ग्राफ्टिंग कोणामध्ये होती? ते एक्झाम्पल आहे रोज आणि ऍपल. हे जे दोन प्लांट्स आहेत यांच्यामध्ये आपल्याला ग्राफ्टिंग पाहायला भेटते. बरेचसे प्लांट आहेत तुम्हाला अभ्यासाला सध्या एक्झाम्पल म्हणून रोज आणि ऍपल हे दिलेले आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. नेक्स्ट, नंतर आपण पाहणार आहोत मायक्रो प्रोपॅगेशन. मायक्रो प्रोपॅगेशन मध्ये आपण पाहणार आहोत टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरची माहिती घेणार आहोत. हे लास्ट मेथड आहे कशाची? आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मग याच्यामध्ये काय आता मायक्रो प्रोपॅगेशन मध्ये येणार आहे टिश्यू कल्चर. मग टिश्यू कल्चर मध्ये आपण काय करणार आहोत?
स्मॉल अमाउंट ऑफ प्लांट टिश्यू, प्लांटचा जो टिश्यू आहे त्या टिश्यू, प्लांटचा जो टिश्यू आहे, एखादा पार्ट घेतला आपण, स्टेम घेतला, स्टेम मधला एखादा छोटासा टिश्यू आपल्याला काढायचा आहे स्मॉल अमाउंट मध्ये, किंवा आपण लीव्स घेतलं तर लीव्स मधला, पानामधला छोटासा टिश्यू आपल्याला काढायचा आहे. इन स्मॉल अमाउंट ऑफ प्लांट टिश्यू इज केअरफुली ग्रोन, त्याची काळजीपूर्वक त्याला आपल्याला ग्रोन करायचा आहे, वाढवायचा आहे, टू गिव्ह मेनी प्लांटलेट्स, आणि त्याच्यापासून मेनी प्लांटलेट्स आपण काय करणार आहोत, तयार करणार आहोत. मग ही जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर लॅबोरेटरी मध्ये केलेली जाते. तर हे जे काय प्रोपॅगेशनची मेथड आहे विथ द हेल्प ऑफ टिश्यू कल्चर, त्यालाच आपण म्हणतो मायक्रो प्रोपॅगेशन असं आपण म्हणतो. हे ग्राफ्टिंग आणि मायक्रो प्रोपॅगेशन हे सुद्धा मी तुम्हाला इमेजच्या मदतीने आता चांगल्या प्रकारे सांगणार आहे. समजा बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्राफ्टिंग मी आता तुम्हाला इमेजच्या माध्यमातून समजावून सांगतो. बघा, हा जो रोटेट जो पार्ट आहे त्याला आपण स्टॉक म्हणतो, आणि हा जो पार्ट आपण या स्टॉकवर जॉईन करणार आहे त्याला आपण सायॉन असं आपण म्हणतो. तर अशा पद्धतीने बघा, दोन वेगवेगळे पार्ट आहे प्लांटचे, त्याला आपण जॉईन केला आणि एक सिंगल प्लांट म्हणून ते पूर्ण ग्रो होणार आहे. मग हे जे मेथड आहे या मेथडलाच आपण काय म्हणतो, ग्राफ्टिंग असं आपण त्याला म्हणतो. तर ग्राफ्टिंग बघा आपल्याला मग ऍपल मध्ये ग्राफ्टिंग आपल्याला पाहायला भेटते. बघा, दोन वेगवेगळ्या इथे प्लांट जॉईन करून एक प्लांटवर प्लांट म्हणून ग्रो झालेले आहे. तर ऍपल मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. हे रोजचे एक्झाम्पल आहे. रोज मध्ये बघा इथं रेड कलरचे आहे, येलो कलरचे आहे, म्हणजे असे दोन वेगवेगळे पार्ट जॉईन करून एक सिंगल प्लांट म्हणून ते ग्रो होणार आहे. मग अशी जी मेथड आहे त्या मेथडला आपण काय म्हणतो, ग्राफ्टिंग असं आपण म्हणतो. नंतर बघा, हे मायक्रो प्रोपॅगेशन तुम्हाला सांगितलं टिश्यू कल्चर. बघा, टिश्यू कल्चर मध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ टिश्यू घेतले जाते आणि त्याला या लॅबोरेटरीमध्ये विशिष्ट क्लायमेटमध्ये त्याला ग्रो केल्या जाते, त्याला वाढवल्या जाते. तो जो पार्ट आहे त्याला म्हणतो आपण मायक्रो प्रोपॅगेशन. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनची शेवटची जी मेथड आहे मायक्रो प्रोपॅगेशन, ज्याच्यामध्ये टिश्यू कल्चरच्या मदतीनं स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू इज केअरफुली ग्रोन टू गिव्ह मेनी प्लांटलेट्स. तर बघा, इथं तुम्हाला प्लांटलेट्स ग्रो झालेली दिसत आहे आणि याच्यामध्ये सुरुवातीला यांनी स्मॉल अमाऊंटमध्ये प्लांट टिश्यू केअरफुली लॅबोरेटरीमध्ये ग्रो केलेला आहे, त्याला फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड केलेली आहे आणि नंतर त्यांचं रूपांतर बघा इथे प्लांटलेट्समध्ये झालेलं आहे. मग अशा पद्धतीची जी काय प्लांट प्रोपॅगेशनची जी मेथड आहे, जी की टिश्यू कल्चरच्या माध्यमातून केली जाते, ती आहे मायक्रो प्रोपॅगेशन. अशा पद्धतीने इथं तुमचं धन्यवाद.